राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांची खूप मोठी कमतरता आहे. आपल्यासारख्यांनीच आता ही जागृती करायची वेळ आलेली आहे की जर आमच्या नान्नजवळून निघालं, एखाद्या महिलेला कळा येत असतील बाळंतपणामध्ये आणि पारेगावमधून संगमनेरमधून जर निघालं नान्नजमधून आणि संगमनेरपर्यंत पोहोचलं तर तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलची गरज नाही, आमचे रस्तेच त्या महिलेची डिलिव्हरी करू शकतात. तर ही वस्तुस्थिती आहे आपल्या रस्त्यांची, आपल्या सुविधेची. चांगली ट्रीटमेंट हा एक पार्ट आहे, पण माफक दरामध्ये. आज लोकांना मंगळसूत्र विकावं लागतं, कानातलं गाण ठेवावं लागतं, हे सगळं बघितलंय. त्याच्यामध्ये विशेष तरतूद केली गेली पाहिजे. 20% पाणी उचलण्याच्या परवानग्या देऊन या गावांना पाणी पुरवठा केला गेला पाहिजे. आत्ताच्या या सरकारच्या काळात आणि आमदारांच्या काळात नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने मार्गी लावायचा प्रयत्न करू आणि ते शक्य आहे. तर आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आपण एक सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे आणि त्या चळवळीत हे तरुण लोकांनी सामील झालं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, बाप कंपनीच्या बाप टीव्ही वरती आज आपण पुन्हा एकदा नवीन गेस्ट घेऊन बसलेलो आहोत. आपल्याकडे आज संगमनेर तालुक्यातील राजकारणामध्ये सक्रिय असलेले आणि त्याचबरोबर काही इंटेलेक्च्युअल माणसं ज्यांनी आपल्या आपल्या करिअरमध्ये प्रोफेशनल क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यातीलच एक आदरणीय इथापे सर, जे एक खूप सक्सेसफुल मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत तालुक्यामधले आणि त्यांनी बरीच वर्ष संगमनेर तालुक्यातील लोकांची आरोग्य क्षेत्रात सेवा केलेली आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिश्चंद्र चकोर साहेब, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून गव्हर्नमेंटमध्ये सक्रिय होते, आता ते सध्या रिटायर्ड आहेत. बाप कंपनी सारख्या इंटेलेक्च्युअल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या दोघांचंही स्वागत सर. माझे काही तुम्हाला प्रश्न असतील आणि ते प्रश्न नक्कीच प्रोफेशनल क्षेत्रामधले असतील किंवा राजकारण क्षेत्रामधले असतील, तालुक्याच्या भवितव्यासाठी असतील किंवा युथ पिढीसाठी असतील. तर त्यातला पहिला प्रश्न, तुम्ही आता सध्याची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती बघत आहात आणि भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही तसे दोघेही खूप ऍक्टिव्ह आहात, पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे काही तुम्ही म्हणजे तुम्ही राजकारणात का आले आणि त्याच्या अगोदरचं तुमचं करिअर आणि तुमची लाईफस्टाईल कशी होती त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. आपण सुरू करूया इथापे सरांकडून. ॲक्च्युली मी साधारण 89ला संगमनेरला प्रॅक्टिस चालू केली. तसं समाजकारणामध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता म्हणजे, आणि जसं जसं लोकांशी संपर्क येत गेला तसं तसं लक्षात आलं की राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांची खूप मोठी कमतरता आहे आणि हेच आपल्या देशाचं खरं म्हणजे दुर्दैव आहे. लोक जनरली आपल्याकडं राजकारण म्हणजे हा जे शिकलेले नाहीत किंवा जे बाकी उद्योग जास्त करतात अशा लोकांचा बिझनेस आहे असा हा समज झाला आहे. आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे जे देशाची डेव्हलपमेंट आपण जे युरोप अमेरिकेशी कम्पेअर करतो ती होत नाही. त्याचं कारण सुशिक्षित लोक राजकारणामध्ये येत नाही. त्यामुळं आपण तिथं मायनॉरिटीमध्ये असल्यामुळं ही सगळी गडबड होते. तर प्रत्येकाला काय वाटतं की मी कशाला जाऊ, ते माझं काम नाही किंवा तिथं काही पगार मिळत नाही. पण शेवटी आपल्या दैनंदिन जीवनापासून आपल्या कुटुंबाचा, पुढच्या पिढीचा हा सगळा संबंध हा राजकारणाशी आहे. त्यामुळं प्रत्येकाने रस्त्यावरच यायला पाहिजे, मोर्चेच काढायला पाहिजे किंवा दंगलच करायला पाहिजे, त्यालाच राजकारणी म्हणतात, हा चुकीचा समज असल्यामुळं आपण त्या क्षेत्रात जात नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता मी जसं जसं जातो की तिथं टॉपचे जे पुढारी आहेत, मी आधी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा मी पवार साहेब वगैरे या सगळ्यांशी संपर्कात आलो, तर त्या सगळ्यांचं म्हणणं उलट असं आहे की सुशिक्षित लोक येतच नाही आमच्याकडं. मग आम्ही काय करायचं, शेवटी आम्हाला यांनाच घेऊन चालायला लागतं. तर ते नाविलाजामुळं ते करतात. त्यांचं म्हणणं आहे की तुमची लोक जशी जशी जास्त येतील, तुम्ही लोक जेव्हा मेजॉरिटीमध्ये याल, ऑटोमॅटिकली वाईट लोक राजकारणातून बाजूला जातील. म्हणजे ते सुद्धा कंटाळलेले असतात राजकारणाला. म्हणजे या लोकांना आपल्याला जे वाटतं की याला कसं काय घेतलं, त्याला कसं काय घेतलं, हा मंत्री झाला, याचं तर बॅकग्राऊंड असं आहे तसं आहे. पण ते दुर्दैव असं आहे की सत्तेत टिकण्यासाठी त्यांना लोक लागतात आणि चांगली लोक जात नाही. तर चांगल्या लोकांनी म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगेल तुम्हाला की तुम्ही शिक्षण घेत असताना थोड्या थोड्या लेवलला, तुमच्या घरच्या लेवलला, तुमच्या गल्लीच्या लेवलला, तुमच्या मित्रांच्या लेवलला राजकारणावर चर्चा केली पाहिजे. राजकारणात कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे त्याची चर्चा करून त्या पद्धतीने त्या माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. उभं राहायला त्याच्या रॅलीतच गेलं पाहिजे असं नाही
किंवा त्याच्या मोर्चामध्ये जाऊन घोषणा दिल्या पाहिजे असं नाही, पण आपण ज्या लोकांना सांगू शकतो, तुमच्या घरच्यांना सांगू शकता, तुमच्या शेजारच्यांना सांगू शकता की बाबा हा माणूस चांगला आहे, याला आपण पुढं आणलं पाहिजे, तर एक 5-10 वर्षामध्ये ती वेळ येईल. हळूहळू चांगली लोक पण राजकारणामध्ये येतील आणि जेव्हा चांगल्या लोकांची मेजॉरिटी होईल ते ऑटोमॅटिकली देशाची प्रगती आहे त्याच्या 1000 पटीने सुरू होईल. तर याच्याकरता माझं एकच सांगणं आहे की आपण प्रत्येकजण विचारत नाही माझं काम नाही, राजकारणाचं माझं काम नाही. चर्चा खूप करतो आपण. तुम्ही शिक्षकांमध्ये बघा, बँकेचे नोकर बघा, सरकारी नोकर बघा, पानटपरीवर बघा, रात्रंदिवस लोक चर्चा करतात राजकारणाविषयी. पण नुसती चर्चा करून चालणार नाही, आपण त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली गेलं पाहिजे. आणि जी भीती असते आपल्याला की व प्रस्थापित पुढारी आपल्याला त्रास देतील, तर तुम्ही जाऊ नका ना ओपनली. पण अंतर्गत जे वातावरण आहे ते जर एकदा बदललं, हळूहळू एक काळ येईल आणि जेव्हा मग चांगल्या लोकांना सपोर्ट मिळेल. आत्तापर्यंत खूप चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला किंवा चांगल्या लोकांनी इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांना मतं पडली नाही, ते पडले, मग त्यांचं बघून अजून 1000 चांगली माणसं बाजूला सरकतात. पण याला एकच पर्याय आहे की प्रत्येकाने समजलं पाहिजे की मी राजकारणात आहे आणि माझं ते काम आहे. आणि खरं तर माझं म्हणणं आहे की सरकारने नागरिकशास्त्र जो 10 मार्काचा विषय आहे, 15 मार्काचा विषय आहे सिलेबसमध्ये, तो खरा एक सेपरेट मोठा विषय ठेवला पाहिजे. एकदा राजकारण असं आहे आणि समाजकारण, म्हणजे खरं समाजकारण 80% पाहिजे आणि राजकारण 20% पाहिजे. दुर्दैवाने परत तेच आहे, सुशिक्षित लोक तिथं न गेल्यामुळं 80% राजकारण झालं आणि 20% समाजकारण झालं. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला ते वाईट वाटायला, म्हणजे चुकीचं वाटतं किंवा तो चुकीचा मार्ग आहे असं वाटतं. पण ॲक्च्युली राजकारण हे समाजासाठी आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तर त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण आपल्या लेवलला, आपल्या गल्लीमध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये हळूहळू हे विचार पसरवायला सुरुवात करा. म्हणजे कोणत्या व्हॉट्सॲपवर वाचून समजलं नाही पाहिजे कोण उमेदवार चांगला आहे किंवा कोण वाईट आहे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण तुम्ही अभ्यास केला आहे, तुम्ही गुगलवर जाऊ शकता, नेटवर जाऊ शकता. तुम्हाला तर ते प्रत्येकाने एकाने एक माणूस जरी केला ना एका फॅमिलीमध्ये, तर तो 10-15 माणसं, आणि एका घरातली जर 10-15 माणसं झाली तर त्यांनी एक जरी केला तर ते मल्टिप्लाय होऊ शकतं आणि मग चांगली लोक ऑटोमॅटिकली राजकारणामध्ये येतील. खूप चांगला संदेश सरांनी आता आपल्याला दिला आहे. मित्रांनो, आम्हाला सांगायला आवडेल की या पंचवार्षिकला बाप कंपनीने बरंचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. राजकारण गलिच्छ असतं, राजकारण पैशाचा खेळ असतो असे मला बरेच लोक सांगत होते. पण आपण शिकलेलो आहोत, आपण एक सुशिक्षित पिढी तयार करतोय आणि त्यांनी जर उतरलं नाही तर राजकारण हे नेहमीच गलिच्छ असेल अशी आमची समज होता. आणि तो मोडीत काढण्यासाठी आम्ही बऱ्याचशा लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात केली. खूप चांगल्या विषयांना हात घातले आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्यातूनच कदाचित बदल घडला असेल. सर, तुमच्या करिअर बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रथमतः माझं नाव हरीश चकोर. मी आपल्या संगमनेर तालुक्यातील इथं जवळच पिंपळे गाव आहे, इथून एक 5-7 किलोमीटरवर त्या गावचा रहिवासी आहे. यापूर्वी आता डॉक्टर अशोकराव इथापे अतिशय MD मेडिसिन या व्यवसायामध्ये, वैद्यकीय व्यवसायामध्ये अत्युच्च शिक्षण झालेली एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी जे काही आता आपल्याला प्रबोधन केलं किंवा जे काही त्यांचं व्यक्तिगत मत मांडलं, निश्चितपणे त्याच्याशी मी सहमत आहे. मी यापूर्वी राज्य शासनामध्ये पुण्याला मी इथं यशवंत विद्यालय निमोन आहे, या विद्यालयामध्ये मी शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये मी एका विषयामध्ये राज्यामध्ये गोल्ड मेडल मिळून संगमनेर तालुक्यात मी 1975-76ला पहिला आलो. मग पुणे संगमनेर कॉलेज, पुणे DCE, MI, BTech सिव्हिल या पद्धतीचं माझं एज्युकेशन झालेलं आहे. नंतर मी राज्य शासनामध्ये सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता म्हणून मी सर्व्हिसला लागलो जलसंपदा विभागात. आणि बहुतेक सर्व्हिस माझी नगर जिल्ह्यामध्ये झाली. त्यातल्या त्यात म्हणजे निवंडे प्रकल्प असेल, आपला भोजापूरचा पाणी प्रश्न या भागाला सतावतोय, पठार भागाला पाणी प्रश्न सतावतोय. मी स्वतः अभियंता म्हणून खूप काम केलेलं आहे. आणि निवंडे धरणाची जी काही मान्यता आहे लास्ट स्वतः जी सेंट्रल जल आयोगाची, ती मान्यता मिळवताना नितीन गडकरी साहेबांसमोर हा विषय गेला. त्यावेळेला मी तो अगदी पॉवरफुली तिथं मांडला आणि त्याला मंजुरी मिळाली. आणि मग हे काय जे उभं राहिले 53 वर्षानंतर, खऱ्या अर्थानं राजकारणामधून ते काय झालं असेल ते झालं असेल, परंतु एक अभियंता म्हणून माझी एक अशी वैयक्तिक भूमिका अशी राहिलेली की आपल्या वंचित भागाच्या शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पाणी जाईल आणि त्याची पिकं खऱ्या अर्थाने ती आनंदाने नाचतील,
त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी इंजिनियर झालो आणि माझ्या त्या ज्ञानाचा उपयोग त्या समाजासाठी होतोय, अशी मी ती भावना तेव्हापासूनची आहे. मी राज्य शासनामध्ये असताना देखील सामाजिक काम उपक्रम राबवताना खूप मला संघर्ष करावा लागलेला आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून मी रोजगार हमीवर या डोंगरामध्ये फॉरेस्ट खात्याच्या साहेबांचेच बंधू इथापे साहेब यांच्या हाताखाली मी भिंती बांधायचं काम केलेलं इंजिनिअरिंग कॉलेजला असताना. अशा परिस्थितीमध्ये मी गेलो. जलसंपदा विभागात मी पुढे पुढे जसं मला स्कोप मिळत गेला त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि चांगलं काम करत असताना मी भंडारदरा जलसिंचन व्यवस्थापन असेल, नंतर इकडे आढळा धरण असेल, नंतर कडवा धरण असेल, सीना प्रकल्प असेल, शेवटी मला एक अनुभव म्हणून मी मंत्रालयात सुद्धा प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. आणि हे करत असताना संघटन करणं हा माझा पहिल्यापासून छंद आहे. चांगल्या कामासाठी सर्वांना, सुशिक्षित लोकांना, हुशार लोकांना, बुद्धिजीवी लोकांना एकत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला संघटनेमार्फत समाजासाठी कसं करता येईल, आपण समाजाचं देणं लागतो ही भावना कशी वृद्धिंगत तुमच्यामध्ये होईल, माझ्यात होईल, या दृष्टीने मी प्रयत्न केलेले आहेत. मी राज्याचे 1.25 लाख ते 1.5 लाख अधिकारी असतात संपूर्ण राज्य शासनात गॅजेटेड आणि 15 ते 16 लाख कर्मचारी आहे राज्याचे. त्या 16-17 लाख राज्याचा तो शिखर महासंघ आहे. त्याचा मी 20 वर्ष संघटन सचिव राहिलो राज्याचा. त्यामुळे मंत्रालय हरिश्चंद्र चकोर एक बाजू नाव सांगायचं उशीर, मग कोणत्याही सचिव असू मला ते स्वतः जाऊन मला ते ओळखणार. मी एवढं पूर्ण राज्यभर कलेक्टरेट असेल या संपूर्ण प्रशासनात काम केलेलं आहे, त्यांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे राज्यात. म्हणजे त्या दृष्टीने मला त्याचा इतका अनुभव आणि फायदा झाला की सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना एखाद्या चंद्रपूरच्या कलेक्टरला जर मी फोन केला, मी हरिश्चंद्र चकोर बोलतोय वासाचा, या अशा माणसाचं काम अडलेलं आहे, तर त्या दृष्टीने त्याचा असा उपयोग झाला का त्या कलेक्टरने डायरेक्ट तहसीलदारला सांगून त्या माणसाच्या शेतावर घरापर्यंत पोहोचून त्याला ती मदत झालेली आहे. हे काम माझ्याकडनं झालेलं आहे. आणि हे करत असताना या भागाचा जो सातत्यानं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, याच्यात मी विचारसारखं आत्मचिंतन मंथन करेन. आपल्याला काय योगदान देता येईल? नोकरीमध्ये मर्यादा असतात. मी जरी अधिकारी असलो तरी माझ्या आमदार, मंत्री, अमके तमके प्रशासन असतं, त्याच्यामध्ये शेवटी बंधनं येतात. परंतु जेव्हा मी रिटायर होत असताना सुद्धा मी अतिशय आक्रमकपणे आंदोलनं केली. नोकरीत असताना मी आंदोलन केलेले, तुम्हाला विश्वास बसणार नाही. कलेक्टर मला इथे येऊन भोजापूरचं पाणी अडवलं. मी जेव्हा पिंप्याला आंदोलन झालं, मी नोकरीत इंजिनियर होतो, मीच आंदोलन केलं. मला म्हणे पहिले तुम्हाला सस्पेंड करून टाकावं लागेल. तरी पण मी घाबरलो नाही. सुदैवाने त्याच्यातून मी बाहेर पडलो आणि हे करत असताना मी आत्तापर्यंत इथं पोहोचलो. डॉक्टरांनी सांगितलंच आपल्या कुटुंबामध्ये माणसं तयार करा, त्यांना ते समजावून सांगा. कोणाच्या सांगण्यावरून किंवा सोशल मीडियावरून आपण त्याचा अंदाज करू नये. आपण त्याचा अभ्यास करणारी लोक आहोत, बुद्धिजीवी लोक आहोत, आपण अभियंते आहोत. अभियंता अशी एक संरचना आहे देशामध्ये, जगाच्या ह्याच्यावर, की आपण आपल्या देशामध्ये लोकशाही आली, डेमोक्रेसी आली, ती पण निश्चितपणे स्थिरावलेली आहे. तिच्याबरोबर ब्युरोक्रेसी आली. ब्युरोक्रेसीला सुद्धा चांगले दिवस आले, पण ती मेरिटॉलॉजी, टेक्नोक्रेसी, म्हणजे आपण वी आर टेक्निकल म्हणजे पीपल्स, ती टेक्नोक्रेसी अजूनही तिला व्यवस्थितपणे वाव मिळत नाही. म्हणून आज मोदी साहेब निश्चितपणे ते केव्हाही गेलं तर फॉरेनमध्ये आपल्या देशाच्या प्लॅटफॉर्मवर सांगत असतात की इंटेलिजन्सचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. मग त्यासाठी आपल्या टेक्नोक्रेसी गरज आहे. त्या टेक्नोक्रेसीमध्ये मेरिटॉलॉजी गरज आहे आणि ती आपल्यामध्ये निश्चित आहे. ती वाढवायची असेल, ती निर्माण करायची असेल, अभियंता पुढे जायचा असेल, देशाच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमध्ये इन्व्हॉल्व करायचा असेल, त्यांनी सक्रिय राजकारणात आलं पाहिजे. चांगल्या लोकांच्या मदतीनं त्यांनी सुद्धा आपला पुढाकार समाजामध्ये नोंदवला पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगलं विकासाचं काम, म्हणजे मग औद्योगिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये एक समाज उपयोगी अभियंता म्हणजे जोडणारा हा दुवा आपण खऱ्या अर्थानं समाजाला दाखवून दिला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण सुशिक्षित लोकांनी सुद्धा सक्रिय होऊन राजकारणात आलं पाहिजे. निश्चितपणे आपलं स्वागत राहील. मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये आज 3-4 प्रश्न जे आपण नेहमी उठवतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्य. तर इथापे सरांचं आरोग्य क्षेत्रात खूप मोठं काम आहे. त्यानंतर गव्हर्नन्समध्ये आता यांनी सांगितलं की त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांना माहिती आणि ती सिस्टम, ब्युरोक्रॅट सिस्टम हलवण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. त्याचबरोबर पाणी हा आपला ऑक्सिजन आहे असं आपण इथे म्हणतो ह्या भागाचा तरी, आणि त्याच्यामध्ये त्यांचं बरंचसं काम आहे. आणि त्याचबरोबर शिक्षण, इथापे सरांच्या मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यातून ते अनेक वैद्यकीय तज्ज्ञ तयार करतायत. तर या विषयांवरती चर्चा करायला पुढे नक्कीच आवडेल. सर, संगमनेर तालुक्यामध्ये आपण असं मी नेहमीच म्हणतो
की जर आमच्या नान्नजवळून निघालं, एखाद्या महिलेला कळा येत असतील बाळंतपणामध्ये आणि पारेगावमधून संगमनेरमधून जर निघालं नान्नजमधून आणि संगमनेरपर्यंत पोहोचलं तर तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलची गरज नाही, आमचे रस्तेच त्या महिलेची डिलिव्हरी करू शकतात. तर ही वस्तुस्थिती आहे आपल्या रस्त्यांची, आपल्या सुविधेची. तर एकूणच संगमनेर तालुक्यामध्ये आरोग्य क्षेत्राचं जे काही आपण प्रत्येक हॉस्पिटल बघतो, तिथले मेडिकल बघतो, तुमचं काय मत आहे की ही खरंच व्यवस्था खूप चांगली आहे, याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे, सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे, इथले सरकारी रुग्णालय नीट करण्याची गरज आहे? तर तुमचं मत याच्यावरती काय आहे? ॲक्च्युली आता हा विषय असा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी चांगली लोकं असतात तशी वाईट पण लोकं असतात. म्हणजे त्याला कुठंच अपवाद नाही, राजकारण असो किंवा इंजिनियर असो, डॉक्टर असो. तसं त्यामुळं सगळीच हॉस्पिटल तशी नाही आहेत. पण दुर्दैवाने काय होतं की परत तिथंच येतं सगळं की लोक प्रचारावर, सांगण्यावर आणि चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवून चुकीच्या डॉक्टरच्या हातामध्ये गेलं की ते सगळे प्रश्न निर्माण होतात. तर याला थोडंसं जनजागृती आपण करणं गरजेचं आहे. या विषयावर कुणीच जागृती करत नाही. आपलं सगळं राजकारणावर, आमदारकीवर, खासदारकीवर याच्यावरच लोकांचं सगळं टाईमपास चाललं आहे म्हणजे. आणि नको त्या गोष्टी, अमेरिकेत काय चाललं आहे, इंग्लंडमध्ये काय चाललं आहे, जर्मनीत काय चाललं आहे की ज्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही, याची माहिती जास्त व्हायला लागली. पण संगमनेरमध्ये कोण डॉक्टर चांगला आहे, कोणतं हॉस्पिटल चांगलं आहे, कोणता मेरिटचा डॉक्टर आहे, कोणता नॉन मेरिटचा डॉक्टर आहे किंवा कुठं फक्त नुसता झगमगाट आहे. तर ह्या गोष्टींवर मला वाटतं परत आपल्यासारख्यांनीच आता ही जागृती करायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला सर असं वाटतं का की मेडिकलमध्ये माल प्रॅक्टिशन म्हणजे फसवणूक चाललेली आहे, आरोग्य क्षेत्रात फसवणूक तालुक्यात चाललेली आहे, असं तुमचं मत आहे का? नाही, तेच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी चांगली आणि वाईट लोकं असतात, तर काही लोक डेफिनेटली आहेत की त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे ते कोणीच नाकारू शकत नाही आणि ते सगळ्या ह्याच्यात आहे. म्हणजे मी आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी असं चर्चा चालली होती कोविडच्या काळामध्ये, तुम्ही ऐकलं असेल 2 लाख बिलं, 10 लाख बिलं, 15 लाख बिलं. तर मी काही डॉक्टर मित्रांशी चर्चा म्हणजे बोलला, अरे काय चाललं आहे बाबा, म्हणजे हे आपण तितकं मला नाही वाटत तितकं गरज आहे जे काय आपण ट्रीटमेंट देतो ते. तर काही लोक अशी होती की द्याल त्या पैशामध्ये पण काम करत होते कोविडच्या काळामध्ये, पण काहींनी खूप पैसे कमावले. तर त्यातलं 1-2 जणांचं म्हणणं असं होतं की बऱ्याच दिवसांनी आता ही संधी आलेली आहे आपल्याला. जसं बिल्डिंग क्षेत्रामध्ये तेजीचा काळ येतो, बांधकाम क्षेत्रात येतो किंवा शेतीमध्ये काही लोकांना एकदम कांद्याला भाव मिळतो, डाळिंबाला भाव मिळतो. तर खूप वर्षांनी डॉक्टरांना आता ही संधी आलेली आहे. म्हणजे असं सगळीकडं आहे. पण ॲट द सेम टाईम काहींनी फ्री काम केलं, काहींनी जसं जितके द्याल पैसे तेवढ्या याच्यात काम केलं. आता मी पण कोविडच्या पहिल्या लाटेत नाही हॉस्पिटल चालवलं, पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आमचं हॉस्पिटल चालू होतं. पण आम्ही काय कोणाला अडून धरलं नाही त्यावेळी की बाबा ठीक आहे, तुला जेवढे भराय तेवढे भर, एवढं बिल झालं आहे आमचं. पण ह्याच्या विरुद्ध मग तेच मी तुम्हाला सांगतो की चांगल्या माणसांनी राजकारणात येणं म्हणजे समाजकारणामध्ये येणं. मी राजकारणाचा पार्टच तो सांगतो मी तुम्हाला की ते म्हणजेच तुम्ही समाजकारणात यायला पाहिजे. खरा राजकारण शब्द कुठून आला मला माहीत नाही, खरं ते समाजकारणच आहे. मग समाजकारणात फक्त निवडणूक येत नाही, आमदार कोण निवडायचा, खासदार कोण निवडायचा, तिथं डॉक्टर कोण निवडायचा, बिल्डर कोण निवडायचा, कॉन्ट्रॅक्टर कोण निवडायचा, शिक्षक कोण निवडायचा, शाळा कशी चालली पाहिजे, कॉलेज कसं चाललं चांगलं ह्या सगळ्यांवर आपलं लक्ष पाहिजे आणि तो आपला हक्क आहे. आणि हेच नागरिक शास्त्रात आहे. म्हणून मी जे सांगतो ना की नागरिक शास्त्र पहिले लोकांना शिकवलं पाहिजे की बाबा तुमचे हक्क काय आहे. आणि एकदा लोकांचे हक्क समजले की ॲटोमॅटिकली ह्या सिस्टीम बदलून जातील. पण आता सुदैवाने आता ते करायला खूप वेळ जाईल. म्हणून समाजातल्या आपल्यासारख्या लोकांनी एक टीम करून आपण जर हे मार्गदर्शन चालू केलं, ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा, एखादं ऑफिस काढलं किंवा एखादं ॲप काढलं, तुमची जी मागं आयडिया तुम्ही ती त्याच्यात काहीच हरकत नाही. आता जे आमच्यासारखे लोक आहेत की ज्यांचं आता सगळं झालं आहे म्हणजे तो विषय घेऊया आपण. माझ्या मनात तर ते आहे, ते नंतर मी तुम्हाला विचारणार आहे. पण त्याच्या अगोदर आता तुम्ही जी फसवणूक झाली ती सांगितलं, तर जसं आमदाराला, खासदाराला किंवा पंतप्रधानाला, मुख्यमंत्र्याला एक शपथ दिली जाते किंवा मग डिग्री झाल्यानंतर म्हणजे तुमच्या क्षेत्रात असं काही आहे का, एखादा डॉक्टर झाला तर त्याला असं एक प्रतिज्ञा दिली जात असेल का, की आहे का की तुम्ही शपथ घ्या
की तुम्ही लोकांची प्रामाणिकपणे सर्व्हिस करणार आहात, कुणाला फसवणार नाही आहात किंवा तो कोणाबरोबर काही असं काही शपथ हा प्रकार नाही? 100% आहे, 100% आहे. पण आपल्या देशामध्ये शपथेला किती किंमत आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे हे तर मोठा आपला विरोधाभास आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आहे ना, तुम्ही बघितलं असेल की स्टेजवर मी कधी भाषण करत नाही, बऱ्याच सभांमध्ये असतो, की मला वाटतं हे सगळं खोटंच बोलायचं आहे ना. म्हणजे मी बोललो नाही, पण आज तुमचं प्लॅटफॉर्म नॉन पॉलिटिकल आहे म्हणून सांगतो. माझं हे सगळेजण सांगतो तुम्ही भाषण नाही करत. अरे काय भाषण करू मी? भाषण करायचं म्हणजे सगळंच ठोकायचंच काम आहे. म्हणजे त्यामुळं मलाच मनातून लाज वाटते. मी माझ्या संस्थेमध्ये करतो, कायच प्रश्न नाही. म्हणजे तिथं मला काही खोटं बोलायचं नसतं. जे आहे ते मांडायचं असतं, जे आहे ती चर्चा करायची असते. ह्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते मला मांडायचं आहे. पण हेच जर आता एखाद्या पक्षाच्या सभेमध्ये बोलायला लावलं तर मग आता तुम्हाला माहिती आहे काय बोलायला लागतं ते. म्हणजे इकडं यांना आदरणीय म्हणायचं आणि ते खाली उतरले की त्यांना 2 शिव्या द्यायच्या. म्हणजे हा सुशिक्षित माणसाचा प्रॉब्लेम होतो. पण जेव्हा स्टेजवर सगळेच सुशिक्षित आणि त्या समाजकारणाच्या भावनेने आलेले असतील तिथं काय प्रश्न आहे हे येणार नाही. तर त्यामुळं सर, मेडिकल सेक्टर बद्दल आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत मला. त्याच्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं मेडिकल आहे. हो, म्हणजे आहे हो, प्रत्येक डॉक्टरांनी ते टाकलेलं आहे. आणि मग आम्ही जेव्हा आमच्यासारखे पेशंट जातात ज्यांना ह्या क्षेत्राचा काही अनुभव नाही, तर आम्हाला भरपूर गोळ्या लिहून दिलेल्या जातात. आणि आजकाल आपण जेनेरिक मेडिसिन वगैरे असा प्रकार बोलतो, पण कुठेही तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र म्हणजे भारतभर कुठेही मला असं दिसत नाही की कुठलाही डॉक्टर मनापासून जेनेरिक मेडिसिन लोकांना लिहून देईल. जेनेरिक मेडिसिन म्हणजे कमी भावात नॉन ब्रँडेड मेडिसिन असतात, पण त्यांच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सेम आहेत जे ब्रँडेड मेडिसिन आहेत त्याच्यामध्ये. मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर लोक हा पुढाकार का घेत नाही की तुम्ही लोकांचे पैसे वाचवण्यासाठी, गरीब आपण ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतोय तर मग त्यांना नॉन ब्रँडेड मेडिसिन लिहून द्यावे आणि ते जे आपले मेडिकल आहे, आता मी बघतो खूप बिल होतात लोकांचे आणि कधी कधी तर असं होतं की विनाकारण मेडिसिन्स लिहून दिलेले असतात. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि याच्यातली जेन्युइन प्रॅक्टिस काय असायला पाहिजे? नाही, आता तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. आता मला माहिती आहे हे जेव्हा हे सगळे लोक ऐकतील आमचे डॉक्टर मंडळी ते बरेचसे जण मला शिव्याच देतील. पण अडचण अशी झालेली आहे की समाज व्यवस्था इतकी बिघडलेली आहे की प्रत्येकाला वाटतं, म्हणजे आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मी 5 रुपये तपासायला घेत होतो. ECG 5 रुपये घेत होतो. आता मी 300 ते 400 रुपये घेतो. तपासायचे 200-300 रुपये घेतो. काही जण तर आता 400-500 घेतात. तर काळ इतका बदलला आहे ना, लोकांना इतकी घाई झाली आता की मी पास झाल्या मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, लागलं तर 2 पाहिजे, घरात TV काय जे सगळं लगेच पाहिजे. म्हणजे मी माझं घर 12 वर्षांनी बांधलं, भावाबरोबर राहायचो, मला कधी वाटलं नाही. पण आता लगेच पाहिजे हे सगळं. आणि तुम्हाला जर इतक्या घाईमध्ये सगळं जर कमवायचं असेल तर हे सगळं करावं लागतं. कारण तो शेजारी बघतो ना, तेच यांच्या खात्याचा पाटकरी बघितला, केनारवर पाणी सोडणारा, तो जर 5 स्टार घरात राहत असेल, महसूलमधला तलाठी तो जर 5 स्टार, पण डॉक्टरला वाटणार मी काय म्हणजे. आणि लोकच म्हणतात ते बघा तुमचं तर काय नाही, काही मिळत नाही का तुम्हाला. ही जी परिस्थिती आहे ना, मग परत आलं की त्याच्याकरता समाज जागृत व्हायला पाहिजे, सगळ्यांवर आपला अंकुश पाहिजे. मग ऑटोमॅटिकली सगळ्यांच्या ग्रीड आहेत ना त्या कमी होतील. आपण कम्पेअर त्याच्याशी करतो ना समाजात शेजारच्या बऱ्याच म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचे विद्यार्थी, प्रायव्हेट कॉलेजमधून इतके पैसे भरल्यावर त्याला असं झालेलं असतं की एकदा कधी म्हणजे आमचे रेट कधी वाढले संगमनेरमध्ये जेव्हा प्रायव्हेट कॉलेजच्या बॅचेस आल्या. म्हणजे मी 5 रुपये घेत होतो, पण प्रायव्हेटचा माणूस पहिल्यांदा जेव्हा आला 7-8 वर्षांनी त्यांनी डायरेक्ट 50 रुपये सुरू केले. तर म्हणजे तुम्ही बाळवटे तुम्ही काय करताय. मी आधी ससून हॉस्पिटलमध्ये शिकत होतो, तिथं फ्रीमध्ये ट्रीटमेंट देत होतो, तेव्हा मला माहितीच नव्हतं एवढे पैसे घ्यायचे असतात. किंवा आता रक्तलघवी तपासायचं, आता आम्ही एकदा का सुरू केलं तर 4-5 हजार बिल होऊन जातं. पण त्यावेळी आम्ही 2 आणि 3 रुपयाच्या, 5 रुपयाच्या, 4 रुपयाच्या तपासण्या करायचो आणि तेवढ्यात बरोबर व्हायचं, कारण आम्ही आमचं डोकं वापरायचो. आता लोक रिपोर्ट ट्रीट करतात, रिपोर्ट ट्रीट करायचे म्हणजे मग. आणि मग परत त्यात सगळं ती सिस्टीम आली, कमिशन सिस्टीम. तर मुळात समाज व्यवस्था जी बिघडलेली आहे ना, तिच्याशी मग डॉक्टर कम्पेअर करतो.
की हा माणूस एवढे कमवतो, महसूलमधला, इरिगेशनमधला, पोलीसमधला, फॉरेस्टमधला, आणि मग मी काय करू. म्हणजे तुम्हाला त्याचं साधं उदाहरण मी माझ्याच घरातलं सांगतो, बाकीचं जाऊ. माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, रेंजर होते. म्हणजे रेंजर म्हणजे माझे बंधू ज्या डिग्रीला होते त्या डिग्रीचे संगमनेरमध्ये 5 ऑफिसर आहेत. आणि माझे वडील ज्यावेळी रेंजर होते तेव्हा त्यांच्या हाताखाली जवळजवळ एक 20 रेंज फॉरेस्ट ऑफिसरचा एरिया होता. म्हणजे त्यांना किती पैसे मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याबरोबरचे सगळे लोक मलबार हिलला राहतात. ते एक्सपायर झाले माझे वडील, खूप दिवस झाले त्याला. आणि आमच्या वडिलांनी रिटायर झाल्यावर 1 पिठाची गिरण घेतली फक्त. त्याचं कारण असं होतं की वरच्या ऑफिसरनी जरी भ्रष्टाचार केला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, ते स्वतःच्या सहीने अर्ज करायचे की रावसाहेब घुगेंनी एवढे एवढे पैसे इथं काढलेत. त्याचा परिणाम असा झाला की मग त्यांना कुणी नोकरीमध्ये जवळच करेना. आणि त्यावेळी दत्ता देशमुख सारखे आमदार होते, ते त्यांचं बाजू मांडायचे. पण परिणाम असा झाला की त्यांची दर 6 महिन्याला बदली व्हायची. ते कुठं गेले की लोक म्हणायचे यार हा आला, हा तर आपल्यावरच अर्ज करतो. त्यामुळं आम्ही 5 भावंड आहे. त्या काळामध्ये आमच्या 5 म्हणजे माझा जन्म कुठं झाला आहे, आम्ही आहे संगमनेर तालुक्यातले. आता यांची 50% सर्व्हिस संगमनेर तालुक्यात गेली असेल. माझ्या भावाची तर 80% गेली. का तर ते ही ॲडजस्टेड. पण वडिलांनी ॲडजस्ट न केल्यामुळं माझा कोल्हापूरच्या तिकडे ढेबेवाडी आहे तिथं झाला. माझ्या 2 वर्ष आधीची बहीण आहे, तिचा तिकडं आजऱ्याला झाला. म्हणजे अशा त्याच्या पुढची एक बहीण आहे, तिचं ते मुरुड जंजिऱ्याला झाला. म्हणजे ते दर 6 महिन्याला त्यांची बदली व्हायची. आणि लोक म्हणजे तेच मुळात वडील जाऊन विचारायचे, बाबा तू माझी ट्रान्सफर करून आणणार आहे का मी सामान सोडू का नको सोडू. आणि त्याच्या आत त्यांची बदली व्हायची. त्यामुळं कोणाचं शिक्षण व्यवस्थित झालं नाही कुणी. आणि त्यांनी फक्त रिटायर झाल्यावर एक फॉरेस्ट ऑफिसर, आत्ताचे फॉरेस्ट ऑफिसर तुम्ही जर बघितले तर मी सांगायची गरज नाही तुम्हाला, पण त्यांनी फक्त 1 पिठाची गिरण घेऊ शकले. ते तुम्ही विश्वास ठेवणार नाही, याच्या एरियाच्या दुप्पट जागेमध्ये आम्ही 3 बहिणी, 2 भाऊ आणि आई वडील, एका कोपऱ्यात बाथरूम आणि एका कोपऱ्यात स्वयंपाकघर, अशा याच्यात मी शिकलो. पण हालाकीची परिस्थिती माणसाला पुढे म्हणजे 5 रुपये फी कदाचित त्याचमुळे असेल, तर जागेची जाण, परिस्थितीची जाण तुम्हाला असेल. सर, तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा बोलले तुमच्या याच्यामध्ये, ते म्हणजे कमिशन. माझ्या माहितीप्रमाणे एक असा विषय मेडिकल सेक्टरमध्ये आहे की जेव्हा तुमच्याकडे एक MR मेडिसिन्स घेऊन येतो, तो तुम्हाला डॉक्टर लोकांना कन्व्हिन्स करतो की हे मेडिसिन तुम्ही 100 रुपयाला विका, त्यातले 50 रुपये 60 रुपये तुम्हाला जातील आणि उरलेले आमच्या कंपनीला येतील. किंवा आपल्या गावोगावी गावखेड्यामध्ये जे काही डॉक्टर्स आहेत, तर त्या डॉक्टरांचंही नेटवर्क आहे असं मी ऐकलं सर, की जेव्हा आम्हाला सांगितलं जातं की आता थंडी ताप आलाय, नाही पुढे थोडासा मोठा आजार असेल, तर तुम्ही ही चिठ्ठी घ्या, या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये जा. मला हे विचारायचं आहे की यांचं काही कमिशन असतं का, ना असेल तर किती असतं. नाही, आता हा तुम्हाला माहिती आहे की जसं आता आपण तलाट्याला किती पैसे दिले, कॅनल इन्स्पेक्टरला किती पैसे दिले, नगरपालिकेत बांधकाम परमिशनला किती पैसे लागतात, हा आकडा दोघांमधला असतो. हा काय ऑन पेपर येत नाही, ऑन पेपर येत नाही. आणि मुळात काय झालंय, मी झालं म्हणजे जे आमची जी पिढी आहे, म्हणजे आता माझ्या पिढीतलं कोणी करतच नाही करत संगमनेरमध्ये प्रॅक्टिस, आमच्याकडे लोक मागायला घाबरतात. त्यामुळं मग ते पेशंट पण नाही पाठवत आमच्याकडं. म्हणजे असं पण झालंय. म्हणजे पण आम्ही पण तो नाद सोडून दिला, म्हणजे की बाबा हे आम्हाला जमणार नाही. पण त्यामुळे ते म्हणतात कुठे यांच्या नादी लागतात. म्हणजे त्यामुळं पण जो काय तो दोघांमधला व्यवहार असतो. जसं आपण म्हणतो इलेक्शनमध्ये पैसे किती वाटतात, आपल्याला असेच आकडे ऐकायला मिळतात. म्हणजे पण ॲक्च्युली घेणाऱ्यालाच माहिती घेतले किती दिले किती. तर ते चुकीची पद्धत आहे. पण आता दुर्दैवाने मी परत तिथंच सांगितलं ना की प्रत्येकाला घाई झाली. पण सर, आता हे जे मी तुम्हाला माल प्रॅक्टिसेसचे प्रश्न विचारले, तुम्ही सांगतायत, मान्य करतायत, ते आहे. जसं दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू झाले, अमेरिकेमध्ये खूप चांगली मेडिकल सिस्टम इम्प्लिमेंटेड आहे. तर अशा गोष्टींवरती ग्रामीण भागामध्ये विशेषतः गटागटाच्या ठिकाणी आपण सरकारी दवाखाने बघतो, पण त्या दवाखान्यांमध्ये गवत उगलेली परिस्थिती आता सध्या आहे. आणि सामान्य माणूस त्या दवाखान्यात जाऊ शकत नाही. अगदी ते वेटरनरीमध्ये असेल, आपल्या ह्युमन मेडिसिनमध्ये असेल, सगळ्या गोष्टींमध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर मग सरकारी लोक किंवा ही व्यवस्था ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स का नाही करत? परत ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं.
चांगली माणसं जोपर्यंत राजकारणामध्ये जात नाही तोपर्यंत ह्या लोकांवर कंट्रोल येणार नाही त्याचं. आणि चांगली माणसं एकदा तिथं आली ना की ॲटोमॅटिकली खाली कंट्रोल यायला. त्यात एखादं आता माझं MDला ज्या गाईड टीचर होत्या मिसेस मित्रा म्हणून होते, मी ससूनला होतो. ससूनला आमच्याकडे कमिशनर यायचे, मी डायलिसिस युनिटला पण काम करायचो त्यावेळी. पुण्याचे कमिशनर डायलिसिस करायला रुबी हॉल जहांगीर सोडून आमच्याकडे यायचे. का तर त्या काळामध्ये तिथं डायटिशियन होती, पेशंटला अंडे मिळायचे, आईस्क्रीम मिळायचे, इम्पोर्टेड मशीन्स होत्या. त्यावेळी आमच्याकडं ते सोनीचं डेक होतं, एअर कंडिशन सगळं तो एरिया होता. का आता 100 पैसे खर्च व्हायचे त्याच्यावर. ते मॅडम गेले, आता जा तुम्ही नीट बघायला. तर एक तर तशी माणसं पाहिजे माझ्या वडिलांसारखी की जे कशाला दबत नाही. त्या मॅडम कोणालाच घाबरत नव्हत्या आणि त्या एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होत्या. म्हणून चांगली माणसं जोपर्यंत वाढत नाही ना, किंवा आपण समाजामध्ये समजा आता एका गावातली तुम्ही टीम तयार केली मुलांची आणि सगळ्यांनी वॉच ठेवला त्याच्यावर की पैसे खाऊ द्यायचे नाही, डॉक्टर क्लिनिकमध्ये आला पाहिजे, तिथं योग्य ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. सामाजिक जो प्रेशर आहे ना ते आपण ठरवलं की आपलं काम नाही आहे. आपल्याला वाटतं सरपंच बघेल, ते पंचायत समिती सदस्य बघेल, ZP बघेल, असं नाही आहे. ते जोपर्यंत लोक हे बघत नाही, लोक स्वतः जोपर्यंत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. म्हणूनच मी सांगतो तरुण पिढीला की तुम्ही हे राजकारण करा. म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही फक्त इलेक्शनच्या वेळी कोणाच्या मागे बोंबा मारत फिरा, पण तुमचं गाव, तुमची गल्ली, तुमच्या घरात काय चाललं आहे आणि गावात काय चाललं आहे याच्यावर जर प्रेशर ग्रुप तयार झाले की जे अरविंद केजरीवालनी केलं, चांगली गोष्ट केली. कारण तो निराळा याच्यातून आला ना माणूस. मी ते सांगतो, सुशिक्षित लोक आले ना सगळे. आपण काय केलं आहे, सुशिक्षित म्हणजे आपलं काम नाही, आपण लांब पडतो. आपण सगळेजण जर तिथं उतरलो, उद्या संगमनेरमध्ये समजा सगळे रावसाहेब घुगे आमच्यासारखे चकोरसारखे जर नगरसेवक झाले तर ते कशाला 2 आणि 5 रुपयाचं बघत बसतील. म्हणजे चांगल्याच आयडिया मांडतील. आणि एकदा का राज्यकर्ते चांगले असले की ऑटोमॅटिकली खालच्यांना ऐकावंच लागतं ना, ते काय गडबड करू शकत नाही. तर आणखी एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे या फील्डमधला, की मी असं ऐकलेलं आहे किंवा असे अनुभव आहेत आम्हाला जवळचे की एक डॉक्टर एक हॉस्पिटल एखाद्या पेशंटला एक लिमिटपर्यंत ट्रीटमेंट करतो आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलं की तो दुसरीकडे पाठवतो, दुसरा थोड्या वेळ ट्रीटमेंट करतो. खरं तर ते पेशंट त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं, पण ते फक्त बिल वाढवण्यासाठी म्हणा, पैसा कमावण्यासाठी म्हणा, एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे ट्रान्सफर केलं जातं, तिथे त्याच्यावरती भरपूर पैसा उकळला जातो. तर हे कितपत खरं आहे आणि ही प्रॅक्टिस संगमनेरमध्ये चालते का? नाही, आता हा खरा म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाचा भाग आहे. पेशंट बघितल्यावर एक तर तुम्हाला समजलं की हे मला जमतंय की नाही जमत. हा डिसिजन ज्यांचा चुकतो ना तिथं गडबड होते. ज्यांना समजतं की बाबा हे नाही माझ्या डोक्याच्या बाहेर आहे, तो लगेचच पुढं रिफर करतो. पण ज्याला ते समजतच नाही, आणि एका वर्गातले 100 डॉक्टर झाले तर तुम्हाला माहिती आहे की त्यातले नाही पण त्यातले 10 समजेल की बाबा हे मला नाही जमणार, पण 90 जणांना वाटतं की मला जमेल आणि मग ते तो प्रयत्न करतात आणि त्याच्यात ती गडबड होते. होल्डवर राहतं. हा बेसिकली नॉलेजचा, अपडेशनचा, तुमचं इन्व्हॉल्वमेंटचा, तुम्ही किती डीपली सगळ्या स्टडी करतात त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यात ज्यांचं जजमेंट चुकतं त्याच्यात डिले होतो. आता मग हे परत आता सामाजिक संस्था आणि परत तिथंच आलं सगळं की तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की बाबा कोण डॉक्टर चांगला आहे, कोण काय, कोणाचं ज्ञान किती आहे. कारण सगळ्यांचं ज्ञान काय सारखा असू शकत नाही आणि त्याचा तो परिणाम आहे. म्हणजे याच्यासाठी सर तालुक्यामध्ये आता लोकांना, सामान्य गरीब शेतकऱ्यांना काय माहीत असणार आहे, कुठला स्पेशालिस्ट चांगला आहे, त्यांचा जो आजार आहे त्याला कोण खरं तर बरं करणार आहे. तुमचं काय मत आहे की याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे आणि कशी सुधारणा केली पाहिजे किंवा कशी सिस्टम उभारली पाहिजे की लोकांना ह्या गोष्टी कळतील आणि ते चांगल्या ट्रीटमेंटकडे वळतील, चांगल्या हॉस्पिटलकडे वळतील? म्हणजे ही मी फार म्हणजे म्हणजे स्वप्नात ती कल्पना सांगतोय, पण माझ्या पण डोक्यात कधी कधी येतं की आता आपण आहे ना एवढंच काम करावं, एक हे काढावं, सिस्टीम काढावी की आम्ही फक्त सल्ला देऊ की हा डॉक्टर चांगला आहे का नाही, हे ऑपरेशन कुठं करू शकता, हे ऑपरेशन पुण्याला किती 2 लाखात होईल ते 1 लाखात कसं होईल, मुंबईला 50,000चं 10,000 कसं होईल. अशा एका सिस्टीमची गरज आहे खरं म्हणजे. आणि ती सिस्टीम जर आपण डेव्हलप केली
अशी एखादी, म्हणजे आता मी एकट्याच्या माझ्या डोक्यात खूप दिवसापासून आहे, सेकंड ओपिनियन म्हणून करायची फक्त, की तुम्ही फक्त आमचा ओपिनियन घ्या. तुम्हाला समजा डॉक्टर चकोरने सांगितलं की इथं पुण्याला जा, एखाद्या हॉस्पिटलमध्ये बायपास करा, त्यांनी सांगितलं तुम्हाला 4 लाख रुपये लागतील, तर त्या पेशंटनी फक्त आमचा एवढा सल्ला घ्यायचा की हेच ऑपरेशन 50,000 कसं होईल, फुकट कुठं होईल, लाखात कसं होईल, ही सल्ला देणारी एजन्सी काढण्याची गरज आहे. एक सिस्टीम डेव्हलप मित्रांनो, खूप नोबल कल्पना आहे आणि खूप चांगली कल्पना आहे की एक सेकंड ओपिनियन नावाची संस्था तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असावी आणि त्याच्यामध्ये असे चांगल्या विचारांचे डॉक्टर, मेडिकल प्रॅक्टिशनर असावे जे एका ॲपच्या माध्यमातून लोकांना सांगू शकतील किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून सांगू शकतील की चांगली ट्रीटमेंट कुठे मिळेल आणि तुमचा खर्च कुठे वाचेल. तर या कल्पनेवरती आम्ही तुमच्यासोबत काम करायला नक्कीच इच्छुक आहोत सर, आणि आपण हे आपल्या तालुक्यापासून सुरुवात करूया आणि ते कदाचित पूर्ण महाराष्ट्रभर, नाही तो जग भारतभर जाईल, हा पायलट प्रोजेक्ट होईल तो. म्हणजे माझं मत आहे, तुम्ही असं काही इंटरनेटवर तयार करा तुमचे एखादं, की जिथं आपण दोघं बसलो, दररोज बसू लागलं तर समजा मला हॉस्पिटलमधून बसता येईल असं काही करू, तुम्हाला शक्य होईल तेव्हा एकत्र बसू फक्त, आणि लोकांना आपण प्रश्न विचारू. म्हणजे लोकांनी प्रश्न विचारायचे, एक तर डायरेक्ट सिस्टीम करा किंवा याच्यातून करा, म्हणजे मेसेज वाईज चालतं ते, आणि आपण लोकांना सल्ला देऊ शकतो की, आणि 100% तुम्हाला सांगतो ह्या एका गोष्टीवर आहे ना, तुम्ही गिरीश महाजनचं नाव ऐकलं असेल, आमदार, त्यांनी बरीच मंत्रिपदं उपभोगली. त्यांनी आमदारकी कशी मिळवली, त्यांनी एकच काम केलं की प्रत्येक पेशंटला आहे ना त्यांचे काही असिस्टंट आणि त्यांची टीम तयार केली. समजा तो आजारी पडला ना संगमनेरच्या सरकारी दवाखान्यात जाऊन त्यांचा माणूस बघणार, याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याचं सगळं झालं पाहिजे. समजा तिथं नाही झालं ना तर तो पेशंट ते मुंबईला पाठवणार. मुंबईमध्ये 2-3 लोक त्यांनी ठेवली, KM, सायन, नायर, जे, आणि मग तिथं तो माणूस आहे ना तो तिथं मॅनेज करणार, म्हणजे त्याचं ॲडमिशन अमकं तमकं. कारण आज मी तुम्हाला चिठ्ठी दिली, जा मुंबईला जे हॉस्पिटलला, तुम्ही जेमध्ये जाऊन कोणाला भेटायचं, काय करायचं, तिथं एवढी मोठी गर्दी आहे, राहायचं कुठं, खायचं कुठं, सगळ्या गोष्टी आहेत तिथं, पण माहीत नसल्यामुळे लोक जात नाही. तर ही सिस्टीम जेव्हा त्यांनी केली ना, ते प्रस्थापित आमदार पडला आणि हे आमदार झाले. म्हणजे त्यांचं आमदारकीला दुसरं काहीच केलं नाही त्यांनी. आमदार होणं जरी आपलं सगळ्यांचं स्वप्न नसेल तरी पण आरोग्य क्षेत्रातली ही सिस्टम बदलली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुमचं सेकंड ओपिनियन नावाची जी संकल्पना आहे किंवा गिरीश महाजनांचा जो पॅटर्न आहे, माझ्या मते ते पूर्ण भारतभर झालं पाहिजे, आणि त्यासाठी आमच्यासारखे अनेक तरुण तुमच्यासोबत काम करायला नक्कीच इच्छुक असतात. आपण संगमनेरला तरी सुरू करू या निमित्ताने. आज आता खरं आपण आलो दुसऱ्या कारणाने एकत्र, पण याच्यावर तुम्ही काम सुरू करा. लागलं तर एक संगमनेरमध्ये आपण ऑफिस काढू, तिथं मेडिकल कॉलेजचे माझे भरपूर स्टुडंट आहेत, त्यांना आपण बसू शकतो, ते सगळा डाटा जमा करून ठेवतील, आपण ते लोकांना एकत्र बसून नंतर फोन करू, नेटवर सांगू, किंवा एक कार्यक्रम पण आपण अरेंज करू दररोज, की कोणाला काय विचारायचं आहे, बाबा मी काय करू, हे ऑपरेशनचा खर्च कसा कमी करता येईल, किंवा मला सल्ला दिलेला बरोबर आहे का. बऱ्याच वेळा असं पण होतं ना, गरज नसताना ऑपरेशन सांगितलं जातं, गरज नसताना ॲडमिशन सांगितलं जातं, गरज नसताना रक्त भरायला लावलं जातं असं, आणि किंवा हे तपासण्या ज्या केल्या जातं. तर ह्या सगळ्या प्रश्नांवर सुरुवातीला याची टिंगलटावाळी होईल, पण एकदा का जर हे लोकांच्या लक्षात आलं ना की ही माणसं खरं बोलतात आणि आपण खरंच बोलणार आहे, म्हणजे मी आत्ता सांगू शकतो की तुमचं कोणतंही बायपासचं ऑपरेशन आहे समजा हृदयाचं, जे तुम्ही 4-5 लाख ते मी 50-60 हजारात करून देऊ शकतो तुम्हाला, आणि करून पण दिलं आहे मी. बरं, असं नाही की चांगल्या डॉक्टरकडून करून देऊ. अनेक मेडिकल क्षेत्रातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर आम्ही खरं तर गेल्या काही वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत होतो, आणि आज आपल्याला बऱ्यापैकी त्यातलं आकलन झालंय. बाप कंपनी IT कंपनी जरी असली तरी आमचा बाकीच्या अनेक क्षेत्रांवरती किंवा क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गाला किंवा सामान्य माणसांना खऱ्या अर्थाने चांगली आरोग्य सेवा मिळावी असं आमचं प्रामाणिक मत आहे, आणि त्याच्यामधली तज्ज्ञ माणसं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. तुम्ही जे काही प्रामाणिक मतं मांडली आणि तुम्ही जी इच्छा दाखवली की आपण अशा गोष्टी करू शकतो, ज्या कल्पना दिल्यात, त्याची नक्कीच शिदोरी आपण घेऊन पुढे खूप चांगलं मेनू तयार करूया. चांगली ट्रीटमेंट हा एक पार्ट आहे, पण माफक दरामध्ये. आज लोकाला मंगळसूत्र विकावं लागतं, कानातलं गाण ठेवावं लागतं, हे सगळं बघितलंय मी. काहींना जमीन विकावं लागते, काहींना घर विकावं लागतं, म्हणजे इतक्या किमती मेडिकलच्या जास्त गेल्या. तर त्या लोकांसाठी ज्यांच्याकडे पैसे पडलेच आहेत त्यांचं जाऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, त्यांना आहे भरपूर, की त्यांना काय डॉक्टरांना करायचं ते करू द्या. पण सर्वसामान्य माणसासाठी आहे ना,
आपला पहिला आपण मार्ग ठेवू की सगळं फ्री कसं होईल, आणि त्याच्यानंतरचा पुढचा मार्ग आहे की ते माफक दरामध्ये त्याच्या पॉकेटला कसं परवडेल. तर याच्यासाठी खूप आयडिया माझ्याकडे आहेत, खूप नॉलेज आहे. तर आपण एक प्लॅटफॉर्म तयार करा आणि त्याच्यातून एक संगमनेरला केलं की ते आपोआप मग स्प्रेड होईल, सगळीकडे स्प्रेड होईल. तर त्यामुळे तुम्ही ते लीड लवकरात लवकर घ्या असं माझं मत आहे. बाकी त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर माझ्याकडे सगळं रेडी आहे आणि मी वेळ पण देईल, असं पण नाही की मला वेळ नाही आहे. कारण शेवटी हे फार मोठं काम आहे आणि चांगलं काम आहे. याच्यातून जे तुम्हाला मिळणार आहे ना, पैसे तर सगळेच कमावतात. आणि आता आपण त्या स्टेजला आलो आहे की ठीक आहे बाबा, आता समाजासाठी काही, आणि खूप लोक जोडले जातील आपल्याला. आरोग्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो सर पाणी. भोजापूरचं धरण हा आणि त्याची जी भोजापूरची चारी, या एका मुद्द्यावरती आज आपल्या तालुक्याचं राजकारण पलटलेलं आहे हे तुम्हाला दिसलंय. तर याच्यामध्ये टेक्निकल बाबतीत आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे की भोजापूरचं पाणी खरंच लोकांना रोटेशन येईल का निमोन तळेगाव गटाला, किंवा साकूर गटामध्ये असं एखादी चारी तयार होऊ शकते का? तर त्यातल्या टेक्निकल बाबी काय आहेत आणि काय हर्डल्स आहेत त्याच्यामध्ये, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्यावर. नक्कीच. आता आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये जो आता डॉक्टरांनी जो काही आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची गरज आहे, तशाच पद्धतीचं आपल्या पाण्याच्या बाबतीत किंवा रस्त्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे गरज आहे. आपण विचारलेला या भागाचा ज्वलंत प्रश्न आहे तो भोजापूरचा पाणी प्रश्न. 72 सालामध्ये जेव्हा भोजापूर प्रकल्प बांधण्यात आला, त्याचे कालवे काढण्यात आले, त्यावेळी प्रकल्पाचं जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या म्हाळुंगी नदीवर जे धरण बांधलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणचा जो पाणी यील्डमध्ये जी पाणी संपत्ती असते ती निश्चितपणे 1 TMC म्हणजे 1000 MCFT इतकी उपलब्ध होती. आणि त्या अनुषंगाने त्यावेळेला तो 700 MCFTचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला. परंतु काही कारणास्तव मग त्याच्या अनुषंगाने आपली ही भोजापूर चारी जी आता मध्ये बंद पडलेली होती ती पार अगदी लोहारे कासाऱ्याच्या MI टँकपर्यंत ती होती 36 किलोमीटर. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये कर्टेलमेंट झाली आणि तो प्रकल्प अवघा म्हणजे अर्धा TMC म्हणजे 483 कपॅसिटी दशलक्ष घनफूट इतकाच बांधण्यात आला. आणि त्याच्यामध्ये मोईन तो प्रकल्प हा नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये त्यांची जमीन गेलेली आहे. त्यांचा वाटा त्याच्यामध्ये निश्चितपणे जास्त आहे, हे मान्यच करायला पाहिजे. निश्चितपणे त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग केलं गेलं. मग त्याच्यामध्ये त्यावेळच्या जे काही लाभ क्षेत्र मंजूर करण्यात आलं त्या लाभ क्षेत्राच्या मंजुरीच्या त्यावेळेला खताळ पाटील मिनिस्टर होते, त्यांच्या माध्यमातून वसंत आपले नाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते. आढळा धरण त्याच्या शेजारीच 1 TMCचं बांधण्यात आलेलं आहे, त्याच्या शेजारीच आपले भोजापूर धरण बांधण्यात आलं. परंतु त्याच्यामध्ये ती कर्टेलमेंट का होत गेली त्याचा अजूनही उलगडा होत नाही. का बरं? पाणी मंजूर असताना तिथं का करण्यात आलं, कमी करण्यात आलं? कदाचित त्या ठिकाणी बुडीत क्षेत्र वाढत असेल, गाव बुडत असतील, असाही त्यावेळेला शासनाने प्रशासनाने विचार केला असेल, जलसंपदाने विचार केला असेल, त्याच्यातून ते धरण बांधलं गेलं. परंतु त्याचं जे पाण्याची जी वाटप आहे ती खऱ्या अर्थाने कुठं 65-35% जे काही जनरल बोललं जातं असा कुठलाही GR नाही. मी जेव्हा नोकरीमध्ये इंजिनियर आलो तेव्हा मी ते तपासलं, ते 65-35% हा कुठला शासकीय GR नाही. परंतु त्या सिन्नरचं लाभक्षेत्र आणि संगमनेर तालुक्याचं लाभक्षेत्र याच्यावर मी ते सरासरी एकूण लाभक्षेत्र किती मंजूर आहे समजा 100 आहे, मग 100मध्ये 65 इकडचं आहे सिन्नरचं, संगमनेरचं 35 आहे. मग त्याचं ते लाभक्षेत्रावरून मी ती टक्केवारी काढली आणि ती प्रचलित झाली आणि त्या पद्धतीने आपण पाणी मागायला लागलो. परंतु ते लाभक्षेत्र मंजुरीनुसारच ते साधारणतः पिंपळे गावापर्यंत ते पाणी यायचं, 5 गावापर्यंत होतं अपेक्षित. परंतु जी सुरुवातीची जी मंजूर चारी होती ती चारी 36 किलोमीटरहून ती कर्टेल झाली. नंतर मग ती फुलचारी आली, फुलचारीनंतर पुन्हा ते मेन 17 किलोमीटरच मुख्य कालवा केला गेला आणि त्याच्यामधून काही पुरेसं आपल्या भागाला पाणी मिळणं शक्य झाले नाही. परंतु ती समस्या सोडवणे अत्यंत गरजेचं असताना गेली 40 वर्ष दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. ते काय फारसं अवघड काम नव्हतं. त्या भोजापूर प्रकल्पाच्या स्थळी अजूनही पाणी आपल्याला, जरी जायकवाडीचं धरण आपलं खाली भरून द्यायचा जरी कायदा केला असला, समन्यायी पाणी वाटप कायदा, त्याच्यामध्ये मी आहे. परंतु हा प्रकल्प पूर्वी ज्या कायदा 2005ला झालेला आहे, पण ही धरणं त्यापूर्वी बांधली गेलेली आहे. तिथं त्याचा मंजूर कोटा आहे. तुम्ही त्याची पाणी वाढवण्याची कॅपॅसिटी का करू शकता? हे याच्यामध्ये शासनाकडे लोकप्रतिनिधी तेवढ्या ताकदीने ते मांडायला पाहिजे.
आपल्या दुर्दैवाने ते झालं नाही, राजकारण सोडून द्या. 2005चा जो कायदा तुम्ही बोलताय, Yes. जायकवाडी धरण पहिल्यांदा भरायचं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट काहीतरी 2014 मध्ये झाले असे काही कागदपत्र मी बघितले आहेत, पण त्या काही अजून त्या पुरेशा वाटत नाही आपल्याला. अजूनही होताने आपल्या आता त्यावेळेचं जे सरकार होतं ते बऱ्यापैकी आपल्याला पोषक होतं. हो हो तर त्या होताने त्याच्यामध्ये आपल्या साईडने असं प्रेशर का नाही टाकला गेला की पहिल्यांदा आपलं क्षेत्र आपण ओलिता खाली आणूया, नंतर खाली पाणी सोडूया? हा कायदा आपल्या लोकांच्या विरोधात का झाला? त्याला एक कारण असं आहे, हा जायकवाडी हा प्रश्न म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम आपले उत्तर महाराष्ट्राशी निगडीत आहे. हा म्हणजे हा राज्यव्यापी प्रश्न आहे. मराठवाडा हा मोठा दुष्काळी भाग आहे, त्याच्यात 5-7 जिल्हे अत्यंत दुष्काळी असतात, त्याला कुठला सोर्स नव्हता. आणि जे जायकवाडी धरण बांधलं गेलं तर हे वरलं पश्चिमेकडचं जे पाणी येईल उत्तर महाराष्ट्रातील ते पाणी तिथे अडून त्या भागाचा प्रश्न सोडायचा. त्यावेळेला आदरणीय त्यावेळचे पण मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेला आहे. आणि ते करत असताना या सर्व बाबीचा अभ्यास केला गेलेला आहे की बा ह्या भागात इतकी धरणं वर होऊ शकतात आणि ती झाल्यानंतर देखील जायकवाडी धरण भरू शकतं. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघामध्ये पर्जन्यमान कमी होत चाललेलं आहे. कदाचित ते मध्ये मध्ये फ्लोटिंग होतं, परंतु त्या पद्धतीचं मग ते यील्ड त्याला मिळत नाही. आणि मग दुर्दैवाने हे धरणं बांधून सुद्धा आपल्या भागातलं पाणी आपल्या जवळून वाहत असताना सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. परंतु जेव्हा राज्याचा विचार केला तर जलसंपत्तीवर प्रत्येकाचा अधिकार आहे. अगदी तो गोदावरी नदी शेवट टोकापर्यंत बंगालच्या उपसागराला जाईपर्यंत ते पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. इथून त्र्यंबकेश्वरपासून ती उगम पावते. असं असताना मग त्यावेळेला ती प्रशासनाला किंवा राज्यकर्त्याला सर्वसामान्य जनतेचा पिण्याचा पाण्याचा आणि सर्वांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. परंतु आपल्या भागातील त्यावेळच्या प्रतिनिधी आपल्या भागाची गरज महत्त्वाची आहे हा मुद्दा तेच मंत्रिमंडळात असताना ठामपणे मांडणं अत्यावश्यक होतं. ते दुर्दैवाने झालं नाही, त्याच्यावर सह्या झाल्या, तो मंजूर झाला, ते आपल्याला आता बंधनकारक झालं. ते बंधनकारक झाल्यामुळे हा विधानसभेमध्येच त्याच्यावर पण अमेंडमेंट मंजूर करून घ्यावं लागतील. ह्या अमेंडमेंट मंजूर करत असताना राजकीय गणित बघितली जातात, सरकारची स्टॅबिलिटी बघितली जाते, कोण आमदार कोणत्या बाजूला जाईल, सरकार टिकेल का नाही, असे मोठे प्रश्न निर्माण होतात. आताही हा प्रश्न निर्माण झालेला आहे, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं. परंतु कोकणामधल्या लोकांची मागणी आहे. मुंबईसारखं मोठं शहर वसत आहे, नवीन मुंबई, तिसरी मुंबई, नवीन ठाणे, त्याला पाणी लागणार आहे, इंडस्ट्री आहे. महाराष्ट्राचा प्रश्न तर बाजूला ठेवूया, आपल्या भागामध्ये आपण जिथे बसलोय हा भाग भोजापूरपेक्षा 50 फूट खाली आहे आणि भंडारदऱ्यापेक्षाही 70-80 फूट हा भाग नक्कीच आहे. तर मग हे पाणी आपण एकत्र करून ह्या भागाला पोहोचू शकत नाही किंवा पठार भागाला पोहोचू शकत नाही का? निश्चितपणे भोजापूरच्या धरणामध्ये आपल्याला त्या सांडव्याची उंची 1 मीटरने वाढून तिथे ज्या लिफ्ट इरिगेशन योजना शासनाने सिन्नर तालुक्यात मंजुरी दिली आहे, तो काय डिफिसिट आलेला आहे, जो ती तूट आलेली आहे 125 MCFTची, ती भरून काढण्यासाठी 1 मीटरने भोजापूरची तातडीने उंची वाढवणे गरजेचं आहे. आणि भोजापूरचा जो कालवा आहे तो कालवा तो मंजूर आहे 215 क्युसेक्सनी, परंतु तो ॲक्च्युली चालतो 150 क्युसेक्सनी, म्हणजे 75 क्युसेक्स पाणी कमी वाहत आहेत. आणि ते पाण्याच्या अनुषंगाने मी स्वतः ही चारी डिझाईन केलेली आहे. ही बुजलेली 28 वर्षाची चारी पूर्ण बुजून टाकली होती, पण मी स्वतः इन्चार्ज झालो, ती सारी चादू शोधून काढली. दुर्दैवाने त्याच्यावर कामकाज नीट झालं नाही. त्या भागाचा तांत्रिक विभागाचा तो दोष असू शकतो, परंतु निश्चितपणे त्या कालव्याची वहन क्षमता 300 क्युसेक्सपर्यंत वाढवण्याची निश्चितपणे त्या ठिकाणी कपॅसिटी आहे, ते शक्यता आहे आणि ती करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आता नव्याने संपूर्ण या चारीचा एक इत्तंभूत बारीक सारीक अभ्यास करून बांधकामे, भराव, त्याचं लाईनिंग, त्याची गळती, या सर्व बाबीचा एक सुधारित असा जर प्रस्ताव 30-40 कोटीपर्यंत तो होऊ शकतो. हे झाला एक भाग. याच्यामध्ये आता नवीन सरकार आले, आपण सर्वांनी सर्व लोकांची मागणी आहे. निश्चितपणे आमच्यासारखे लोक त्याच्यात तुमच्या बरोबरीने पुढाकार घेतील, डॉक्टर आहेत, इतर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, मान्यवर असतील, या सर्वांना युवा वर्ग असेल, एक प्रेशर डेव्हलप करून राज्य शासनाला भाग पाडलं पाहिजे किंवा राज्य शासनाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आपला प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो. अजून दुसरा एक त्याच्यामध्ये निळवंड्याच्या बाबतीत तुम्ही बोलला, त्याच्याबद्दल की लोकांमध्ये अशी चर्चा आहे की निळवंड्याचा जो ओरिजिनल रूट होता तो तळेगाव निमोन घाटातून होता आणि तो बदलण्यात आला, तर याच्यात किती तथ्य आहे? आणि आताही आपण कारखान्याच्या अगोदर पासून जर एखादा फाटा फोडला तर इकडे ह्या पाटाला भोजापूरच्या याच्यामध्ये ते पाणी येऊ शकतं आणि आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट केलं तर ह्या भागाला सुद्धा रोटेशन मिळू शकतात. पूर पाणी नाही तर फेब्रुवारीमध्ये सुद्धा इकडे पाणी सोडलं जाऊ शकतं रोटेशनच्या माध्यमातून, जर तिथून फाटा फोडला तर हे कितपत शक्य आहे? तुम्ही आता काय ते प्रथमतः जो मांडला हा मुद्दा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचाच आहे.
असा कुठलाही जुना रूट आपल्या तळेगाव भागातून निमून भागातून कॅनॉल जाईल असं नाही. आणि त्यापूर्वीचं महादेवी धरणसुद्धा होतं, त्याच्यानंतर दिवाळी धरण झालं निवंडे 2, त्याच्यातसुद्धा असा कुठलाही असा रूट नव्हता, तसा प्रस्ताव नव्हता. तथापि आता जे काही कालवे आहेत त्या कालव्यामधून आपण लिफ्ट करून निश्चितपणे राज्य शासनाने जलसंपदा विभागाने राज्यात विविध धरणांमधून कालव्यांमधून टेंबूसारखी योजना असेल, बांबोलीसारखी योजना असेल, पाणी उचलून जो दुष्काळी भाग आहे 4-4, 5-5 तालुक्यातील हजारो, शेकडो, लाखो हेक्टर क्षेत्राला पाणी सिंचन व्यवस्था निर्माण केलेली आहे. किंवा पाणी उचलून तुम्ही प्रवरेतून पुन्हा इकडे आणलेले आहे, पुन्हा हा कालवा 10 किलोमीटरहून जाते ते पुन्हा प्रवरेकडेच चाऱ्या काढतायत. त्याच्यावेळी त्यांनी मोठ्या मानाने पुढे येऊन खऱ्या अर्थानं हा तळेगाव भाग उजव्या कालव्यातून साकूर भाग जो पाठार पट्टा आहे ते पाण्यापासून वंचित आहे. 10% काय त्याच्यामध्ये विशेष तरतूद केली गेली पाहिजे. 20% पाणी उचलण्याच्या परवानग्या देऊन या गावांना पाणी पुरवठा केला गेला पाहिजे. माझा तोच प्रश्न होता की निमोन तळेगाव तरी एक्झिस्टिंग भोजापूर चारी आहे म्हणून तिथे जर लिफ्ट केलं तर येऊ शकतं, पण पठार भागाचं काय, त्याला पूर्ण ओलिताखाली आणण्यासाठी कुठल्या नद्यांना, म्हणजे मुळा नदी त्या साईडला आहे घारगाव साईडला, तिकडून उचलता येऊ शकतं की टेक्निकली कुठला भाग जास्त फिजिबल आहे करण्यासाठी? तो भाग तुम्ही म्हणताय तो भाग टेक्निकली मुळा खोरं फार मोठा त्या आहे. भागाला मुळा नदीतून लिफ्ट करायला लागेल, नाहीतर तिकडं जे धरण आहे डिंबे धरण, ते तिथे एक मध्ये डोंगर आहे थोडासा छोटा खिंड आहे, तिथून जर कालवा टाकला तर पूर्ण पठाराला त्या हाईटनीच पाणी येईल, म्हणजे लिफ्टिंग करावं लागणार नाही. तो असा एक प्रकार आहे. पण आता हे जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा कितपत नगर पश्चिम जिल्हा महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र रिजन सुरू होतं आणि तिथं जो कस नदी आहे, आंबी तुम्हाला जे धरण आहे, आता डॉक्टरांच्या गावाजवळ बोट आम्ही तिथे पण माझ्याच अंडर होतं, तर त्या भागातून त्या म्हणतात तसं ते पाणी तिथनं येसर ठाव आणि तो लपा तलाव मोठा झालेला आहे. किंवा पिंपळगाव जोगा धरण आहे, जोगा धरण आहे, त्या भागातून त्या लोकांनी माझ्याकडे तिथले बेनके म्हणून आहेत, ते 4 वेळा माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी मला प्रस्ताव दिला, मी पण तो राज्य शासनाकडे दिला. पण मला तिथे असं विचारण्यात आलं, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात वाद आहे, तुम्ही पुन्हा पश्चिम महाराष्ट्र याच्यात का घालता चकोर साहेब? अगोदर तुमचाच प्रश्न आपण मागे तुम्ही म्हटलं एक ठीक आहे आमचा तरी लावा. ही बाब निश्चितपणे मुळा धरणाच्या लाभ क्षेत्र पाणलोट क्षेत्रात येत आहे. परंतु मुळा धरण हे सुद्धा जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. मग जेव्हा पाणी उपलब्धता हा म्हणजे वॉटर अवेलेबिलिटी, पाणी उपलब्धता जेव्हा विचार केला जातो तेव्हा मग आता धरणं कोणती बांधायची, कुठं बांधायची ही ती विचारात घेतली जाते. आणि ती जरा थोडी दुरापास्त आहे. याच्यासाठी आपल्याला पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे म्हणजे मग मुळा नदी खोऱ्यात असेल, प्रवरा नदी खोऱ्यात असेल, तिकडं गोदावरी खोऱ्यात असेल ते वळवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मुळा धरणाच्या तुम्ही पठार भागाला जे काय आहे ना, तिथं मोरवाडी म्हणून पूर्वीची एक साईट होती, ती रद्द करून धरण झालं. अशा ठिकाणी पुन्हा 1-2 TMCचं पाणी उपलब्ध करू शकता आणि पठार भागाला मग कालव्याच्या माध्यमातून म्हणा किंवा उपसा सिंचनाच्या माध्यमातून त्या भागाला पाणी देणं शक्य आहे. शासन दरबारी ती राजकीय इच्छा असेल, तांत्रिकदृष्ट्या निश्चितपणे तंत्रज्ञ त्याच्यात मार्गच काढतील, परंतु राजकीयदृष्ट्या तेवढे विल असेल ते शक्य आहे. आणि निवंड्याच्या उजव्या कालव्यातून देखील लिफ्ट करून त्या काही गावांना आपण निश्चितपणे पाणी सिंचनासाठी पिण्यासाठी देऊ शकतो, हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. पाणी प्रश्नावरती शिकलेल्या माणसांकडून किंवा त्यातल्या तज्ज्ञ माणसांकडून आपण उत्तरं शोधायचा प्रयत्न करतोय. सामान्य लोक जेव्हा आमदाराला विचारतात की बाबा तू आमच्यासाठी पाणी आण, पण ते कसं आणायचं हा प्रश्न त्यांना त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. फक्त ते अपेक्षा करतात की पाणी आणावं, पण ते तांत्रिकदृष्ट्या खरंच शक्य आहे की नाही त्याचं खूप चांगलं उत्तर आपल्याला चकोर साहेबांकडून मिळालेलं आहे. आमच्या गावामध्ये असं एक क्षेत्र आहे साहेब की जिथे मी 2-3 वर्षापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की इथे एक मोठा पाझर तलाव झाला पाहिजे. 53 एकर जमीन आहे, एकदम खोलवर आहे, तिथे फक्त एक भिंत जर टाकली तर 15 गावांमध्ये सिंचनाचं पाणी जाऊ शकतं. अशी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती त्या भागाची आहे. आणि त्यातूनच ज्या समाजाची ती जमीन आहे ती अगदी भिल्ल समाजाची, ते खूप गरीब कुटुंबातले लोक आहेत. त्यांना जर त्या पाण्याचा म्हणजे त्या पाण्याच्या इन्कमचा भाग जर दिला तर त्यांना कमीत कमी 50,000 पर कुटुंब दर महिन्याला मिळू शकतं. अशी परिस्थिती तिथे आहे. तर अशा गोष्टींसाठी जर आम्हाला प्रेशर लावायचा असेल सिस्टमवरती, तो कसा शक्य आहे? निश्चितपणे अतिशय सुदैवाने आता आपल्या विचाराचे आमदार आणि सुजय विखेंच्या साहेबांच्या नामदार साहेबांच्या माध्यमातून तयार करा, आपण सगळेजण जाऊन त्यांना आपण ते काम आपण नामदार साहेबांच्या माध्यमातून जलसंधारण विभागाला खास आदेश करायला लावू. ती जागा आपण सर्वे करायला लावू. मी स्वतः तिथे त्याचा आपण तलावाचा त्याचा प्रस्ताव इस्टिमेट तयार करायला लावू.
ते निश्चितपणे मंजूर करायचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून तुमचा हा प्रश्न आत्ताच्या या सरकारच्या काळात आणि आमदारांच्या काळात नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने तो मार्गी लावायचा प्रयत्न करू आणि ते शक्य आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्यातून दोन्ही गोष्टी होणार आहे की पाण्याचा प्रश्न जर सुटेल पण त्या पीडित समाजाला एक न्याय मिळेल आणि परमनंट इन्कम लाईफ लॉंग त्यांच्या पुढे पिढ्यानपिढ्या चालू होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. पाण्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे की कशा पद्धतीने ते शक्य आहे. शेवटचा प्रश्न आहे सर माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी. गव्हर्नन्स किंवा सरकारी व्यवस्था ही खूप करप्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टक्केवारी हा एक भयंकर विषय आहे, आपल्या सगळ्यांना सतावतो आहे. सामान्य लोकांची कामं लवकर होत नाही आणि सगळेच अधिकारी सुद्धा पैसे घेतल्याशिवाय पुढे फायली सरकत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हालाही मान्य करावी लागेल. तर याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर काय करावं लागेल आणि आपल्या तालुक्यामध्ये जर आपल्याला तशी सुरुवात करायची असेल तर तुमचं दोघांचंही त्याबद्दल काय मत आहे? नाही, त्याच्यासाठी सामाजिक चळवळच आपल्याला चालू करावी लागेल. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना लीड घेऊन टीम तयार करावी लागेल की जे केजरीवाल वगैरे यांनी केलं. आज दिल्लीमध्ये केंद्र सरकार असताना सुद्धा ते निवडून येतात. त्याचं कारणच ते आहे की त्यांनी टीम तयार केली आणि लोकांना तुम्ही टॅक्सीत बसले, रिक्षात बसले दिल्लीमध्ये तर ती लोक सांगतात आम्हाला मेडिकल किंवा जे काही नगरपालिकेशी संबंधित कामं आहेत ते सगळे फायदे, शिक्षणाचे फायदे, शाळा वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुसहायता आली कारण त्यांनी ती तशी टीम तयार केली. तर तशी टीम जर आपण तालुक्याच्या लेवल तयार केली तर ऑटोमॅटिकली सुधारणा होईल. म्हणजे जे परत सगळं नवीन जनरेशनने त्यात भाग घेतला पाहिजे. आणि एकदा का आपण जर समजा काही काम असलं 100 जण जाऊन बसलो, प्रांत कचेरी असेल, तहसीलदार कचेरी असेल, कलेक्टर कचेरी, काम करावंच लागेल त्यांना. पण दुर्दैवाने चांगली लोक एकत्र येत नाही, हा त्यातला परत पार्ट आहे. आता हे जसं मी सांगितलं आणि सगळ्या क्षेत्रात चांगली लोक आहेत, प्रशासनात सुद्धा चांगली लोक आहेत. जसं आता डॉक्टरांवर आपण चर्चा केली, 100% मी सांगतो की सगळे डॉक्टर तसे नाही आहेत. 50, 60, 70% डॉक्टर चांगले आहेत, पण ते काय करणार? शेवटी समाजाकडून जोपर्यंत त्यांना बॅकअप मिळत नाही तोपर्यंत चांगल्या डॉक्टरांना, चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो सपोर्ट मिळत नाही. तर आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आपण एक सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे आणि त्या चळवळीत हे तरुण लोकांनी सामील झालं पाहिजे. साईड बाय साईड, शिक्षण सोडून नाही, सगळं सोडून त्याच्या मागे येऊन नाही, पण वेळेला जेव्हा आपण उभे राहू सगळे आणि त्याच्याशिवाय मार्ग नाही दुसरा एक सांगायचं म्हणजे हा सामाजिक व्यवस्था ती अशी निष्पक्ष आणि निस्वार्थी जेव्हा डेव्हलप होईल आणि त्याचा जेव्हा प्रेशर तयार होईल तेव्हा प्रशासनामध्ये चांगली लोक येतील आणि आल्यानंतर त्यांच्याकडून काम करत असताना हा जो काही सामाजिक जो पाठबळ राहील किंवा जो काही प्रेशर राहील त्याच्या माध्यमातून अधिकारी वर्गसुद्धा चांगले काम करू शकतो. तुम्ही मगाशी बोललात का टक्केवारीचा प्रश्न खूप वाढलेला आहे. मी त्याच्याशी काही अंशी सहमत आहे, परंतु सर्वच अधिकारी यंत्रणा तशी नाही. कारण ही सिस्टीम चालते म्हणजे काय सगळेच लोक 10-20% नक्कीच मान्य आहे, परंतु हे हा गाडा चालवतो आणि निश्चितपणे चुका होतात प्रशासनाकडून. परंतु त्याच्यामध्ये चांगली माणसे जेव्हा राज्यकर्ते बनतील, चांगली माणसं, सुशिक्षित माणसं, बुद्धिजीवी माणसं, म्हणजे अगदी भ्रष्टाचार विरहित माणसं जेव्हा त्या सिस्टीमचे राज्यकर्ते होतील त्यावेळेला प्रशासन काय खाऊ नये त्यांची हिंमत टक्केवारी मागायची. परंतु जी सिस्टीम समाज हा त्या दृष्टीने प्रगल्भ होत नाही आणि त्या पद्धतीचे राज्यकर्ते निर्माण करत नाही समाजात, त्यानंतरच ही सिस्टीम सुधारण्याची काहीतरी शक्यता आहे. परंतु या सिस्टीमला आपल्यासारख्या लोकांनी एक प्रकारचं एक सामाजिक व्यासपीठ त्याच्या विरुद्ध लढणारी एक यंत्रणा निर्माण केली तर प्रशासनावर निश्चित जरब बसू शकते, राज्यकर्त्यावर सुद्धा जरब बसू शकते. याच्यासाठी आपण बुद्धिजीवी लोकांनी, हुशार लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. धन्यवाद साहेब. प्रश्न कसे सोडवायचे, नवीन चांगली पिढी कशी तयार करायची आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन चांगला भारत कसा घडवला पाहिजे याच्याबद्दल अनेक चर्चा आम्ही बाप टीव्ही या माध्यमातून करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी बाप टीव्हीला सबस्क्राईब करा. पुढील काही वर्षांमध्ये विकासाचं खरं मॉडेल तुम्हाला बाप टीव्हीच्या माध्यमातून चर्चा झालेलं दिसेल आणि त्यातून अनेक लोकांना एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तो नक्की सक्सेसफुल असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थोडंसं आमच्या टीमकडून एक सत्कार तुम्ही स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.